नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नोट्स इन मराठी या आपल्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण दक्षिण भारतातील प्राचीन आणि मध्ययुगीन राजसत्तांचा एक सखोल आढावा घेणार आहोत. आपल्याकडे इयत्ता 11वीच्या इतिहासाच्या पाठ्यपुस्तकातले काही अंश आहेत: चोळ, पांड्य आणि चेर. अगदी तिथपासून ते महाराष्ट्रातले यादव आणि शिलाहार घराण्यांपर्यंत. हो, आणि हा प्रवास फक्त राजकीय नाहीये, तर त्यांची सामाजिक, सांस्कृतिक, कलात्मक जडणघडण कशी झाली हे समजून घेण्याचा आपला आजचा प्रयत्न असेल. अगदी बरोबर. आपण केवळ राजे आणि त्यांच्या लढायांबद्दल नाही बोलणार. त्यांची राज्यव्यवस्था कशी होती, व्यापार कसा चालायचा आणि साहित्य, कला, स्थापत्य या क्षेत्रांमध्ये त्यांचं योगदान काय होतं याचा शोध घेऊया. म्हणजे त्या काळाचं एक चित्र उभं करण्याचा प्रयत्न करू. चला तर मग एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया. दक्षिण भारताच्या इतिहासाचा पाया मानल्या जाणाऱ्या 3 प्रमुख सत्ता, चोळ, पांड्य आणि चेर, मेगॅस्थनीसच्या इंडिकापासून ते सम्राट अशोकाच्या शिलालेखांपर्यंत यांच्या नोंदी सापडतात. आणि या इतिहासाचं एक खूप महत्त्वाचं साधन म्हणजे संगम साहित्य. हे एक प्राचीन तमिळ वाङ्मय आहे आणि या तिन्ही सत्तांमध्ये म्हणजे राजकीय वर्चस्वासाठी सतत संघर्ष चालायचा, ज्याला त्रिपक्षीय संघर्ष असंही म्हणतात. बरोबर. अगदी. या संगम साहित्यात चोळ राजा करिकाल याचा उल्लेख आहे. त्याने तर म्हणे 11 राजांना एकत्र आणून चेर आणि पांडे राजांचा पराभव केला होता. हो, आणि एक गंमत म्हणजे आज आपण ज्याला कोरोमंडल किनारा म्हणतो तो मूळ चोळ मंडळ या नावाचा अपभ्रंश आहे. अच्छा, म्हणजे त्यांचे नाव आजही एका वेगळ्या रूपात टिकून आहे. बरोबर. यावरून त्यांचा प्रभाव किती दूरगामी होता हे लक्षात येतं. आता आपण थोडं वर येऊया, महाराष्ट्राकडे, वाकाटक घराण्याकडे. सातवाहन सत्तेच्या ऱ्हासानंतर विंध्य शक्ती आणि वाकाटक सत्तेची स्थापना केली. आणि या घराण्यातला पहिला प्रवरसेन हा एक महत्वाचा राजा. त्याने आपलं साम्राज्य माळवा, गुजरातपासून ते थेट दक्षिणेत कोल्हापूरपर्यंत विस्तारलं होतं. कोल्हापूरचं त्या काळचे नाव कुंतल होतं असं यात म्हटलंय. हो, कुंतल. त्याने 4 अश्वमेध यज्ञ करून सम्राट ही पदवी घेतली होती. आणि इथेच एक खूप रंजक राजकीय संबंधाचा उल्लेख आहे. गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त, प्रभावतीचा विवाह. हो, तो खूप महत्वाचा मुद्दा आहे. हो, त्याची कन्या प्रभावती हिचा विवाह वाकाटक राजा दुसरा रुद्रसेन याच्याशी झाला होता. या नात्यामुळे एक मोठी सांस्कृतिक देवाणघेवाण झाली. याच काळात म्हणजे कलेला आणि साहित्याला खूप प्रोत्साहन मिळालं. अजिंठ्यामधलं जे जगप्रसिद्ध 16 क्रमांकाचं लेणं आहे, हो, ते वाकाटक राजा हरिसेनाचा मंत्री वराहदेव याने खोदवून घेतलं होतं. अच्छा. आणि याच काळात कवी कालिदासाने नागपूर जवळच्या रामटेक इथे मेघदूत या काव्याची रचना केली असंही मानलं जातं. बरोबर. आणि एवढंच नाही तर राजा दुसरा प्रवरसेन याने स्वतः प्राकृत भाषेत सेतुबंध नावाचं काव्य रचलं. म्हणजे राजकारण स्थिर असलं की कला कशी बहरते याचं हे उत्तम उदाहरण आहे. ठीक आहे, म्हणजे वाकाटकांनी कला आणि साहित्याला राजाश्रय दिला. पण आपल्या स्रोतांमध्ये पुढे दक्षिणेकडे पुन्हा एकदा संघर्षाचं चित्र दिसतंय. चालुक्य आणि पल्लव. हो, उत्तरेत जेव्हा सम्राट हर्षवर्धनाचं राज्य होतं तेव्हा दक्षिणेत चालुक्य घराण्याची सत्ता होती. वातापी म्हणजे आजचं बदामी ही त्यांची राजधानी. आणि या घराण्यातला सर्वात महान राजा म्हणजे दुसरा पुलकेशी. प्रचंड पराक्रमी. त्याने सम्राट हर्षवर्धनाचा पराभव करून परमेश्वर हे बिरुद धारण केलं होतं. ही त्या काळातली एक खूप मोठी घटना होती. आणि याच्या पराक्रमाचं वर्णन रवी कीर्ती नावाच्या कवीने केलेल्या प्रशस्तीमध्ये सापडतं. हो, इतकंच नाही तर इराणचा खुशरू परवीज बादशहाने आपला राजदूत त्याच्या दरबारी पाठवल्याचा उल्लेख आहे. आणि हेच दृश्य अजिंठ्याच्या पहिल्या लेण्यात चित्रित केलंय असं काही तज्ज्ञ मानतात. वाव. पण चालुक्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी होते पल्लव. त्यांची राजधानी होती कांची. आणि पल्लव राजा महेंद्रवर्मन हा स्वतः एक मोठा पंडित होता. त्याने मत्तविलास नावाचे एक संस्कृत प्रहसन लिहिलं. आणि स्थापत्यकलेत त्याने एक नवीन प्रकार सुरू केला. एकाच शिळेतून मंदिरं कोरून काढण्याची पद्धत. अगदी. याची उत्तम उदाहरणं आपल्याला महाबलीपुरम इथे दिसतात. पण या 2 सत्तांमधला संघर्ष पिढ्यानपिढ्या चालला. पल्लव राजा नरसिंहवर्मन याने दुसऱ्या पुलकेशीचा पराभव केला. म्हणजे हा संघर्ष विनाशासोबतच नवनिर्मितीलाही कारणीभूत ठरत होता. महाबलीपुरमचं पंचरथ मंदिर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. बरोबर. ही स्पर्धा केवळ रणांगणावर नव्हती, तर ती दगड आणि छिन्नीनेही लढली जात होती. चालुक्यानंतर मग सत्तेवर आले राष्ट्रकूट.
दंतेदुर्ग हा या घराण्याचा पहिला पराक्रमी राजा. हो, पण राष्ट्रकूट घराण्याची खरी ओळख आहे ती त्यांनी निर्माण केलेल्या अद्भुत कलेमुळे. वेरूळचं कैलास मंदिर. अगदी. राष्ट्रकूट राजा पहिला कृष्ण याने वेरूळचं ते सुप्रसिद्ध कैलास मंदिर कोरवलं. ते मंदिर म्हणजे एकाच अखंड पाषाणातून कोरलेलं एक महाकाय शिल्प आहे. खरंच अंगाबाड काटा येतो हे ऐकून. त्याची भव्यता आजही थक्क करणारी आहे. विचार करा, इथे विटा किंवा दगड एकमेकांवर रचलेले नाहीयेत. अख्खा डोंगरच एका शिल्पात बदललाय. आणि याच घराण्यातल्या अमोघवर्ष राजाने कविराज मार्ग आणि रत्नमालिका या ग्रंथांची रचना केली आणि सोलापूरजवळ मान्यखेड म्हणजे आजचं मालखेड हे नवीन शहर वसवलं. आता आपण जरा महाराष्ट्रातल्या स्थानिक सत्तांकडे येऊया. शिलाहारांच्या 3 शाखा होत्या: उत्तर कोकण, दक्षिण कोकण आणि कोल्हापूर. शिलाहार हे राष्ट्रकूट आणि चालुक्यांचे मांडलिक होते, पण त्यांनी महाराष्ट्राच्या स्थापत्यकलेत खूप मोलाची भर घातली. अंबरनाथचं जे आमरेश्वर महादेवाचं मंदिर आहे, हो, ते भूमिज शैलीचं उत्तम उदाहरण मानलं जातं. बरोबर. आणि कोल्हापूरच्या शिलाहारांनी खिद्रापूरच्या कोप्पेश्वर मंदिराच्या निर्मितीचं श्रेय घेतलं. यानंतर येतात महाराष्ट्राच्या इतिहासातले अत्यंत महत्त्वाचे यादव. देवगिरी ही त्यांची राजधानी. पाचवा भिल्लम आणि सिंघण हे या घराण्यातले महत्त्वाचे राजे. यादव काळाचं सांस्कृतिक महत्त्व खूप जास्त आहे. याच काळात महानुभाव आणि वारकरी पंथ उदयास आले. आणि मराठी भाषेचा सुवर्णकाळ, संत ज्ञानेश्वरांची भावार्थ दीपिका म्हणजेच आपली ज्ञानेश्वरी. हो, माहीम भट्टांचं लीळाचरित्र आणि मुकुंदराजांचं विवेक सिंधू हे सगळे मराठी भाषेतले अमूल्य ग्रंथ याच काळात लिहिले गेले. अगदी. आणि याच काळात हेमाडपंथी मंदिर शैली विकसित झाली. सिन्नरचं गोंदेश्वर मंदिर हे त्याचं उत्तम उदाहरण आहे. या शैलीचं वैशिष्ट्य म्हणजे दगड जोडण्यासाठी चुन्याचा वापर होत नाही. त्याऐवजी खुबणी आणि कुसू यांच्या आधारे भिंती उभारल्या जातात. म्हणजे दगड एकमेकांमध्ये लॉक केले जातात. अप्रतिम. आणि गोंड घराण्याचा उल्लेख केल्याशिवाय पुढे जाता येणार नाही. या घराण्यातल्या राणी दुर्गावतीने मुघल सम्राट अकबराविरुद्ध दिलेला लढा, हो, तो इतिहासात शौर्याचं प्रतीक मानला जातो. तर एवढी मोठी साम्राज्य चालत कशी होती? म्हणजे त्यांची प्रशासकीय व्यवस्था कशी होती? हा महत्वाचा प्रश्न आहे. दक्षिणेतील राज्य पद्धतीचे एक प्रमुख वैशिष्ट्य म्हणजे स्वायत्त ग्रामसंस्था. म्हणजे गावाचा कारभार ग्रामसभा पाहत असे. आणि राज्याच्या कारभारात महादंडनायक, अमात्य असे अधिकारी असायचे. प्रत्येक हुकुमाची दप्तरी नोंद ठेवली जायची. बरोबर. आणि अर्थव्यवस्था म्हणजे पैसा कुठून यायचा? जमीन महसूल हे उत्पन्नाचं प्रमुख साधन होतं. याशिवाय व्यापार. चोळ मंडळ सुती आणि रेशमी वस्त्रांसाठी प्रसिद्ध होतं, तर चेर राज्य तलम कापडासाठी. आणि या वस्तूंची रोमसोबत मोठ्या प्रमाणात निर्यात होत असे असं दिसतंय. हो, त्यामुळेच पैठण, तेर, नाशिक यांसारखी मोठी व्यापारी शहरं उदयास आली होती. स्रोतांमध्ये नाण्यांचाही उल्लेख आहे. पांड्यांच्या नाण्यांवर मासा, चेरांच्या नाण्यांवर धनुष्यबाण आणि चोळांच्या नाण्यांवर त्यांचं राजचिन्ह वाघ कोरलेलं आढळतं. चोळ राजा, राजराजा याची तर सोन्या, चांदी आणि तांब्याची तिन्ही प्रकारची नाणी मिळाली आहेत. यावरून त्यांची आर्थिक समृद्धी दिसून येते. आणि या समृद्धीतूनच चोळकालीन नटराजाच्या कांस्य मूर्ती तयार झाल्या. त्या मूर्ती म्हणजे शिल्पकलेचा उत्कृष्ट नमुना मानल्या जातात. याची भर घातली आहे. संगम साहित्यापासून ते वेरूळच्या कैलास मंदिरापर्यंत आणि ज्ञानेश्वरीपासून ते नटराजाच्या मूर्तीपर्यंत त्यांचा प्रभाव आजही टिकून आहे. अगदी. हे अगदी खरं आहे. आणि हे सगळ्या माहितीच्या पलीकडे एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आपण पाहिलं की द्राविड शैली, वेसर शैली, महाराष्ट्रातील हेमाडपंथी शैली अशा विविध स्थापत्य शैली उदयास आल्या. पण या वेगवेगळ्या शैली केवळ कलेचे प्रकार होत्या की त्या राजघराण्यांची ओळख, त्यांची सत्ता आणि त्यांचे विचार व्यक्त करण्याचे एक माध्यम होत्या? अच्छा, म्हणजे मंदिरे ही फक्त प्रार्थनास्थळं नव्हती, तर एक प्रकारची पॉवर स्टेटमेंट होती. अगदी. मंदिरांच्या शिखरांची उंची आणि भव्यता जसजशी वाढत गेली तसतशी राजांची महत्वाकांक्षाही वाढत होती का? या स्थापत्य शैलींच्या विकासातून आपल्याला त्यांच्यातील स्पर्धा आणि सांस्कृतिक देवाणघेवाणीबद्दल अजून काय समजू शकतं, हा एक संशोधनाचा विषय आहे.